तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो आहे टरबुजाच्या रानात. हे बघू शकता, एकदम क्वालिटीचा प्लॉट आपला 2 एकरचा आणि किती हिरवागार प्लॉट आहे. आणि आता आपल्या प्लॉटला 53 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा आपला हिरवागार प्लॉट आहे. आणि आपल्या टरबुजाची साईज आतापर्यंत केवढी झाली आहे तुम्हाला लगेच दाखवत आहोत. चला तर बघू शकता अशा प्रकारचे टरबूज झालेले आहेत आपली, आहे का नाही क्वालिटी कशी मित्रांनो. क्वालिटी क्वांटिटीचा 500 मध्ये टरबूज बागायला तुम्ही मोका. आपल्या प्लॉटवर आतापर्यंत कोणताच रोग तुम्हाला दिसणार नाही, कोणताच रोग, कारण आपण वेळोवेळी फवारणी करत आहोत. त्याच्यामुळे आपल्या प्लॉटवर काय हे दिसणार नाही तुम्हाला. बघू शकता अशा प्रकारचा इथं रोग, याला हे कंट्रोल झालेला आहे. याला आपण औषध फवारणी केलेली आहे आणि जागेवर थांबलेला आहे रोग. पुढे जाणार नाही, म्हणजे दुसरीकडे पांगणार नाही. करपा रोग म्हणतात त्याला, थोडाफार करपतीत पाणी, पण आपण त्याला औषध फवारणी केलेली आहे. तर चला तुम्हाला आपल्या टरबुजातली मोठाली फळं दाखवतो. बघू शकता इथं कशी सिटिंग लागलेली आहे जोरात. वा 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 मित्रांनो, हात करते का टरबूज बागायला, कसं क्वालिटीचा दांडका मित्रांनो. लय मोठा टरबूज झालेली गेलं, पण इतके दाटलेले तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे पाय सांधी सुंठून ठेवावं लागते, म्हणजे मग आपले येलावर पाय पड्यावर आपलं येल खराब होईल. त्याच्यामुळं आपल्याला असं सांधी सुंठून जावं लागलं. तर आपल्याला त्या पेटी कशी जायचंय ती दिसत असेल तुम्हाला, पेटी तिथे जायचं. फार सुकलेलं आहे, बघू शकता इथं खूप मोठं फळ उचललेलं आहे आपल्याला. कसं काय दाम क्वालिटी कसं क्वालिटी, वा वा क्वालिटी क्वांटिटीचं. आपलं गावाचं नाव आहे डाळेगाव, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. डाळेगाव राहणार डाळेगाव. बघू शकता. आणि हे प्लॉट आपण पावसाळी लावलेला आहे. आता बघू शकता तुम्ही इथे पेटी जवळ आलेलो आहेत आणि माशा कशा गोंगत आहेत. तर ह्या माशामुळे आपल्या याची इतकी भारी सेटिंग झालेली आहे, तुम्ही बघू शकता. वा 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 आतमध्ये खोलवर. चला तर तुम्हाला कशी ब्युटी 10,000ची आहे. तुम्हाला वर खोलून दाखवतो. माशी चावतील कारण आम्ही दिवसा पालायची म्हणल्या बघू शकता. येलो पण वर चढली. आता माशा बाहेर गेलेले आहेत आणि थोडे परत मासे दिसतात असतात. हे साखरेचं पाणी ठेवावं लागते त्याला. पाणी तर संपलेलं आहे, तर पाणी करून ठेवावं लागणार आपल्याला. कसे मासे, तर याच्यामुळे आपल्या टरबुजाची सिटिंग होते. आपण लावून घेऊ आता. झाकण असतं, पाऊस पाणी काही आलं तरी काय होत नाही. लागली ते बघू शकता तुम्ही. क्वालिटी 1 किलोचं फळ गवसलं आहे आपल्याला. 1 किलोचं फळ डायरेक्ट प्लॉट आवडला असता आपला युट्यूबवर आपण व्हिडिओ टाकू, तर तेवढं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्लॉट आपल्याला योग्य प्लॉट आहे. 4 एकरचा प्लॉट आहे. पलीकडे 2 एकरचा
पलीकडे 2 एकरचा प्लॉट आहे. इकडे आता त्याला झाले आणि तेव्हा आता थोडे समजा हे झाले मोठाले. तर दिसत असून तुम्हाला आणि त्याच्यात आपण तूर पण लावलेली आहे आणि याच्यात मी तूर लावलेली आहे तुम्ही बघू शकता. कारण एक धावड सोडून आपण तूर लावली आहे बघू शकता. इथे तूर आहे, इथे पण तूर आहे, एक सोडून एक तूर आहे बघू शकता. एक धावड सोडून आपण तूर लावलेली आहे. कारण आपला टरबूजाचा तूर येणार आहे आणि आपण याच्यात घेतलेला आहे. कारण खत टाकायचं काम नाही, त्या टरबूजाला खत टाकतो तेच तुरीला फवारणी पण म्हणजे आपले तूर पण येणार आणि टरबूज पण येणार. तर अशा प्रकारचा आपला हिरवागार प्लॉट आहे 53 दिवसाचा.